नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबईचे नगरपाल त्यांच्या कार्यालयामार्फत एमपीएससी कडून भरती केली जाणार आहे. लिपिक बेलिपिक हे जी दोन पद आहेत त्या पदांची जाहिरात या ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्या जाहिरातीचं विश्लेषण आणि याचे अर्ज देखील चालू झालेले आहेत. बघा, त्याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरून देणार आहे. पात्रता काय लागेल, परीक्षेचा क्रायटेरिया काय असणार आहे, आणि गट क ची परीक्षा आहे आणि गट क च्या परीक्षेमध्ये दोन पेपर असणार आहेत. दोन पेपर पण ते एकच होतील बघा, म्हणजे एकाच दिवशी होऊन जातील आणि त्यावरती तुमचं मेरिट लागणार आहे. त्याबद्दल हा सविस्तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करताना मला देखील आनंद होतो, कारण येणारी जी काय गट क ची परीक्षा आता सरळ सेवेची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा मार्फत होणार आहेत, त्याचा एक आपल्याला थोडक्यात आरसा पाहायला मिळालेला आहे. काय असणार आहे, कसं असणार आहे ते देखील या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालय भरती आलेली आहे, त्या संदर्भात बॅच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता हे निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या तिन्ही पदांकरता एकच परीक्षा असणार आहे आणि त्याचं मेरिट वेगवेगळं लागेल, परंतु एक परीक्षा तुमची थेट निवड या ठिकाणी होणार आहे. तर बघा, लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे, कायद्याची बॅच आहे आणि फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे 999 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि फक्त कायदे जे काय दिलेले आहेत ते फक्त 599 रुपयामध्ये तुम्हाला असणार आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. आपणही घेतलेला नसेल तर पुन्हा एकदा विचार करा आणि या बॅचला तुम्ही जॉईन व्हा आणि अभ्यासाला लागा आणि यशाला जवळ करा. महत्वाचा मुद्दा, आपण आपल्या या मूळ मुद्द्याकडे येतोय. जी काय जाहिरात आलेली आहे ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दाखवताना या ठिकाणी मला आनंद होतो, कारण यातून आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, समजायला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. म्हणजे यातून आपल्याला आरसा दाखवलेला आहे. गट क ची कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला एक अंदाज येतो, घेऊ शकतो आणि पाहू शकतो. जाहिरात क्रमांक 015/2026 मधली 15 नंबरची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, किंवा ते लेटर या ठिकाणी असणार आहे. बघा, मुंबईचे नगरपाल आणि शेरीफ, काय म्हटले त्यांनी, नगरपाल शेरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 साठी ही स्पेशल जाहिरात या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. बघा, आता यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 17 जून ते 7 जुलै. लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क वगैरे त्याच्याबद्दल डेट दिलेत ते तुम्ही भरून घ्या, पण 17 जून ते 7 जुलै या दरम्यान तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. आता यामध्ये जागेचं प्रवर्गनिहाय आरक्षण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, ते या ठिकाणी बघून घेऊ. पदसंख्या बघा, अनुसूचित जातीसाठी 3 आहेत, जमातीसाठी 2, विजा अ 1, ब 1, ड 1, इतर मागासवर्गीयसाठी 6, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल 3 आणि एकूण आरक्षित पदे 20. अराखीवला पद नाही, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर यामध्ये आरक्षण वगैरे जे काय आहे ते रेग्युलर आहे, यामध्ये काय बदल नाही. सगळ्यात महत्वाचं, प्रस्तुत संवर्गाकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा करणारे विद्यार्थी म्हणजे ईडब्ल्यूएस मधून अर्ज करणारे विद्यार्थी 2026-27 करता आर्थिक वर्षाचे, तथापि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास 7 जुलै 2026 तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. पुढे जाऊया. बघा, सगळं आरक्षणानुसार ही या ठिकाणी डिटेल दिलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी किती असणार आहे हे या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही पाहून घेऊया. वेतन तुम्हाला किती असेल, तर बघा, झूम करतो थोडं, तुम्हाला दिसेल असं. वेतन असणार आहे S6 चं वेतन आहे 19,900 ते 63,200 पर्यंत. तुम्हाला जवळजवळ 38,000 पर्यंत, 32-33 हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळेल. बघा, काय काळजी करू नका, 32 ते 33 हजारापर्यंत 32,000 रुपये तुम्हाला वेतन या ठिकाणी मिळेल. सगळ्यात महत्वाचं, तुमची नोकरी जी आहे ती एकाच ठिकाणी असणार आहे, मुंबईमध्ये. त्यामुळे काळजी करायचं नाही, जरी बदली झाली तरी ह्या कार्यालयातून त्या कार्यालयात, त्या कार्यालयातून ह्या कार्यालयामध्ये, अशा पद्धतीने तुमची बदली होईल. महाराष्ट्रात या ठिकाणी कुठेही तुमची दूर दूरपर्यंत बदली कोणी करू शकत नाही, झाली तर त्या ठिकाणीच होणार आहे, कारण जाहिरातच मुंबई कार्यालय मार्फत या ठिकाणी आलेली आहे. आता हे वेतन झालं. पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा दिली ते 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी 19 वय कमीत कमी झालेलं असावं आणि जास्तीत जास्त मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ वगैरे 43,
43 आणि मागासवर्गीय माजी सैनिक यांच्यासाठी 43 प्लस 3 वर्ष म्हणजे 46 वर्ष वयापर्यंत आणि दिव्यांगांसाठी 45 वयापर्यंत या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. शैक्षणिक अर्हता जी आहे ती शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण बघू. बघा महत्वाचं या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी किंवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य पदवीला समतुल्य असणारी जी काही शैक्षणिक अर्हता दिलेली असेल ती तुम्ही या ठिकाणी धारण केलेली असावी आणि तो पदवी झालेला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो. त्यामध्ये पुढे जाऊन अजून कामाचा अनुभव जर असेल तर पदवीधारकांनी ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापूर्वी केलेली ही जी काय आहे कार्यशाळा जी काही कामाचा अनुभव असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज दाखल करताना तो ऍड करावा. केलं तर काही अडचण नाही. मराठी भाषेचं ज्ञान असावं आणि टंकलेखन बाबतची जी अर्हता आहे ती बघा या ठिकाणी लक्षात घ्या स्पष्टपणे. मराठी टंकलेखनाचं म्हणजे मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे महत्वाची अट लक्षात ठेवा. मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग लागते. एक असेल तर असं चालणार नाही या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे. त्यामध्ये शासन निर्णय यामध्ये दिलंय की क्रीडा विभाग जे काही 2013 अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली जी संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स आणि इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर इंग्रजी 40 हे प्रति मिनिट लागू असले त्याप्रमाणे समकक्ष अर्हता म्हणून स्वीकार आहे हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. याला पर्याय तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. 3 नंबर काय दिले तुम्हाला 30-40 बाबतच या ठिकाणी दिलेला आहे. बघा आता यामध्ये कुणाला सूट वगैरे दिली का ते पण या ठिकाणी बघूया आपण. स्पष्टपणे त्यांनी सांगितले की इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची बेल आणि लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 मराठीचे 30 आणि त्यानंतर हे प्रमाणपत्र वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवा केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असल्याने विशिष्ट कार्यालयात उदाहरण न्यायालय न्यायाधिकरण सरकारी वकिलांची कार्यालय इत्यादी बेलिप व लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा संबंधित जे काही कर्मचाऱ्याची वेतन आहे ते वेतन या ठिकाणी रोखण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मराठी येणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊन बघूया परीक्षा योजनाची काय आहे. आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला टंकलेखन अर्हता धारण करण्यात तात्पुरती सूट कुणाला दिलेली आहे. दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला नियुक्तीनंतर 2 वर्षाचा कालावधी दिली. त्या 2 वर्षाच्या कालावधी तुम्ही या ठिकाणी ते सर्टिफिकेट देऊ शकता. त्यानंतर कोणासाठी माजी सैनिक त्यानंतर अनाथ या म्हणजे दिव्यांग माजी सैनिक अनाथ तुम्हाला 2 वर्षाची सूट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता परीक्षा योजना काय सांगितलेलं आहे. परीक्षा योजनेमध्ये काय सांगितले ते या ठिकाणी आपण बघूया. बघा यामध्ये परीक्षा योजनेमध्ये एकूण परीक्षा टप्पा एकच आहे लेखी परीक्षा. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षा असेल. प्रश्नपत्रिका 2 असतील. एकूण 400 गुण असतील. बघा यामध्ये 400 गुण म्हणजे कसं मराठी एक विषय आहे त्याकरता तुम्हाला 50 प्रश्न असतील 100 गुणासाठी. इंग्रजी एक विषय आहे त्याचे 50 प्रश्न असतील 100 गुणासाठी. तुमचा हा एक पेपर होईल 400 गुणांचा किती 200 गुणाचा 200 गुणाचा भाषा पेपर. त्यानंतर सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्काला विचारले जातील. दर्जा जो आहे तो पदवीचा असेल. मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुमचा पेपर होईल आणि 1 तासाचा वेळ असेल. तो सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असतील. तो देखील 200 मार्काचा या ठिकाणी तुम्हाला होईल. म्हणजे तुमची 400 मार्काची परीक्षा होईल आणि 400 मार्काच्या परीक्षेवरती तुमचं मेरिट या ठिकाणी लावलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. परीक्षेमधून भरवायचं पदाकरता एकच परीक्षा घेण्यात येणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या घटकामध्ये अशीच जर परिस्थिती राहिली तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की मराठी इंग्रजी तुम्ही परफेक्ट करून घ्या आणि सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी हे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर जे घटकला असतं ते तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरती दिलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहून घेऊ. बघा
नंतर पाहूया. आता आपल्याला या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळेल. आता निकाल वगैरे जे आहे तो मेरिट लिस्ट नुसार गुणवत्ता यादी तुमची तयार करण्यात येणार आहे. गुणवत्तेनुसारच आणि आरक्षणाच्या प्रवर्गणीय ज्या जागा आहेत त्यानुसार तुमचं मेरिट लावलं जाईल. ते काय नियम सगळ्यांचे सेम सारखेच आहेत. काय बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. चालते. आज अर्ज सादर करण्याचे टप्पे वगैरे दिलेत ते तुम्हाला सर्व माहिती एकदा प्रोफाईल एमपीएससी कडे आपण तयार केली की तुम्हाला अर्ज सादर करायला एकदम सोपं काम असतं. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, वेळ घालत नाही. ही अशा पद्धतीने जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. बाकीचे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. वयाबाबत जे काही सवलती दिले तो तुम्हाला सांगितलेलंच आहे. ही जी जाहिरात आहे ही जाहिरात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा राबवली जाणार आहे. घटक त्याचा एक आरसा या ठिकाणी आहे. आपल्याला एकच परीक्षा होईल, कशा पद्धतीने ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर ही जी जाहिरात आलेली आहे, ज्यांचं टायपिंग झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करा. अर्ज दाखल करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तारीख तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की 17 तारखेपासून या ठिकाणी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे. हे जे काय तुम्ही अर्ज दाखल करू शकता ते तुम्ही पाहायला मिळतंय की येणाऱ्या काळामध्ये तुमचं हे जे काय 17 जून पासून ते 17 जुलै पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करा. येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुवर्ण काळ या ठिकाणी असणार आहे. त्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन हे 3 सब्जेक्ट खूप महत्वाचे आणि अंकगणित बुद्धिमत्ता पण दिलेली आहे, हे पण विसरू नका. चला या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.